लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपयश आल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण ही योजना समोर आणली गेली। या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना पात्र ठरवून त्यांना 1,500 रुपये महिन्याच्या अनुदानाचा लाभही देण्यात आला। निवडणूक संपली, निकाल लागले आणि यामध्ये लाडक्या बहिणींना खोटी आश्वासनं देऊन महायुतीचे सरकार सत्तेत आलं। आता सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींची गरज आता संपलेली आहे। राज्य शासनानं आता विविध अटी लावून या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्याचा धडाका सुरू केलाय। आजच्या घडीला 10 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्यात। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 23,000हून अधिक अपात्र ठरवलेल्या महिला आहेत आणि राज्यातील भविष्यात 50 लाख महिला अपात्र ठरवल्या जाण्याची शक्यता आहे। म्हणजे ज्यावेळी गरज होती, निवडणूक होती आणि मतं पाहिजे होती, त्यावेळी राज्य शासनाला महायुतीला बहीण आठवली आणि आता सत्ता हातात आली आहे। या लाडक्या बहिणींची गरजच उरलेली नाही। गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारचं हे धोरण महायुती सरकारचं आहे। आता त्यांना लाडक्या बहिणींची गरजच उरलेली नाही, असं वक्तव्य जयश्री शेळके यांनी केलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अपयश आल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने लाडकी बहीण ही योजना समोर आणली आणि या लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत सर्व महिलांना पात्र ठरवून त्यांना 1,500 रुपये महिन्याचा लाभ हा अनुदानाचा देण्यात आला। निवडणूक संपली, निकाल लागले, याच लाडक्या बहिणींना खोटी आश्वासनं देत महायुतीचं सरकार हे सत्तेत आलं। आता सत्ता आल्यानंतर या लाडक्या बहिणींची गरज ही संपलेली आहे आणि राज्य शासनाने आता विविध अटी लावत या लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरवणे सुरू केलेले आहे। आजच्या घडीला महाराष्ट्रामधील जवळपास 10 लाखांहून अधिक महिला या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 23,000हून अधिक महिला या अपात्र ठरवलेल्या आहेत आणि राज्यातल्या भविष्यामध्ये जवळपास 50 लाख महिला या अपात्र ठरवल्या जाणार आहेत। म्हणजे ज्यावेळी गरज होती, निवडणूक होती, मतं पाहिजे होती, त्यावेळी राज्य शासनाला, त्यावेळी महायुतीला लाडकी बहीण आठवली। आता सत्ता हातात आली आहे, आता या लाडक्या बहिणीची गरज उरलेली नाही। गरज सरो आणि वैद्य मरो अशा प्रकारचं हे धोरण महायुती सरकारचं आहे आणि आता त्यांना लाडक्या बहिणीची गरज उरलेली नाही। त्यावेळी मला असं वाटतं की मतांची होती कडकी म्हणून बहीण होती लाडकी। आता मतं नकोयत, आता काम संपलेलं आहे, सत्ता ताब्यात आलेली आहे। त्यामुळे महायुती सरकारने या लाडक्या बहिणींना हात दाखवायला सुरुवात केलेली आहे। लाखो लाडक्या बहिणी ह्या लाडकी बहीण योजनेपासून अपात्र ठरवण्यात आलेला आहे। हा आहे महायुती सरकारचा खरा चेहरा।